अमरावती मध्यवर्ती कारागृहातील बॅरेक नंबर 57/26 मध्ये कैद्यांमध्ये झालेल्या भीषण हाणामारीत 3 कैदी गंभीर जखमी झालेत. अमरावती मध्यवर्ती कारागृहातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. कारागृहातील बॅरेक नंबर 57/26 मध्ये कैद्यांमध्ये झालेल्या भीषण हाणामारीत 3 कैदी गंभीर जखमी झालेत. या घटनेमुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली असून येथील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार ही हिंसक घटना 4 जुलैच्या पहाटेच्या सुमारास घडली. कारागृहातील बॅरेक क्रमांक 57/26 मध्ये किरकोळ वादातून कैद्यांमध्ये वाद पेटला. हा वाद इतका विकोपाला गेला की न्यायालयीन बंदी असलेल्या जमील खान बिस्मिल्ला खान याने रागाच्या भरात इतर 3 कैद्यांवर लाकडी काठीने जीवघेणा हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बॅरेकमध्ये एकच गोंधळ आणि आरडाओरड सुरू झाली. जमील खानने केलेल्या या भीषण काठी हल्ल्यात 3 कैदी रक्तबंबाळ झाले असून ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कारागृह रक्षकांनी तत्काळ धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. जखमी कैद्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण राड्याप्रकरणी आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात आरोपी कैदी जमील खान बिस्मिल्ला खान विरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत. कैद्यांकडे काठी आली कशी आणि पहाटेच्या वेळी सुरक्षा रक्षक काय करत होते असे अनेक सवाल यावेळी नागरिक उपस्थित करतायत.